नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बांधकाम कामगार व इतर सर्व क्षेत्रातील कामगारांसाठी 6 मे पासून नोंदणी शिबिराचे आयोजन राज्य शासन आणि आमदार महेश शिंदे यांच्या सहयोगाने कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बांधकाम कामगार व इतर सर्व क्षेत्रातील कामगारांसाठी नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 6 मे ते 9 जून अखेर ही नोंदणी केली जाणार आहे। कामगारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या आमदार महेश शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात दररोज सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत नोंदणी केली जाणार आहे। दर रविवारी या कार्यालयाला सुट्टी राहणार आहे। कामगारांना शैक्षणिक कल्याण योजनेसह विविध योजनांचा लाभ या नोंदणीमुळे मिळणार आहे। कामगारांच्या शिक्षण घेणाऱ्या 1ली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यास 2,500 रुपये, 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास 5,000 रुपये, इयत्ता 10वी मध्ये किमान 50% गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्यांना 10,000 रुपये, कम्प्युटर MSCIT परीक्षेची संपूर्ण फी परतावा, 11वी व 12वीसाठी प्रतिवर्षी 10,000 रुपये, 12वीमध्ये किमान 50% गुण मिळवल्यास 10,000 रुपये, डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्षी 20,000 रुपये, पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्षी 20,000 रुपये, पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्षी 20,000 रुपये, अभियांत्रिकी शाखेची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्षी 60,000 रुपये, वैद्यकीय शाखेची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्षी 1,00,000 रुपये असा लाभ दिला जाणार आहे। शैक्षणिक लाभ हा कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना दिला जाणार आहे। त्याचबरोबर पेटीसह 12 वस्तू असणारे परिपूर्ण किट उपलब्ध करून दिले जाणार आहे। कामगाराला स्वतःच्या विवाहासाठी 30,000 रुपये, एका मुलीच्या विवाहासाठी 51,000 रुपये, नॉर्मल डिलिव्हरीसाठी 15,000 रुपये, सिझेरियन डिलिव्हरीसाठी 15,000 रुपये, गंभीर आजारावर कुटुंबावर उपचार करण्यासाठी 1,00,000 रुपये, 75% कायमचे अपंगत्व आल्यास 2,00,000 रुपये, संपूर्ण कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी, घरकुल योजनेसाठी 2,00,000 रुपये, गृह कर्जासाठी अनुदान म्हणून 2,00,000 रुपये, मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी 10,000 रुपये, मृत्यूनंतर पती अथवा पत्नीस 5 वर्षासाठी प्रतिवर्षी 24,000 रुपये, 50 वर्षापर्यंत वयाच्या नैसर्गिक मृत्यू आल्यास 2,00,000 रुपयांचा विमा आदी सुविधा या कामगारांना उपलब्ध होणार आहेत। कामगारांना विनम्र आवाहन, ओरिजिनल कागदपत्रे आणावीत। यापूर्वीच्या कॅम्पमध्ये नोंदणी केलेल्या कामगारांनी आपल्या मोबाईल हँडसेट सहित त्वरित जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा। सोबत येताना आधार कार्ड, आयडेंटिटी कार्ड साईज 1 फोटो, मुलांचे आधार कार्ड सुरू असलेला आणि आधार क्रमांकाला लिंक असलेला मोबाईल क्रमांक आदी सर्व ओरिजिनल कागदपत्रे घेऊन यावीत व नोंदणी करावी असे आवाहन आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे। दादासाहेब साकुळकर पतसंस्थेच्या ठेवीदारांवर शिवकृपा पतपेढीकडून अन्याय, एकसळीतील सामाजिक कार्यकर्ते अमोल भोसले यांच्यासह ठेवीदारांचा बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा, प्रशासनाला निवेदन सादर। स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साकुळकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांची गेले 15 वर्षापासून ठेव रक्कम व्याजासह परत न करणाऱ्या शिवकृपा सहकारी पतपेढीच्या विरोधात कृषी दिनी दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 10 वाजल्यापासून कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ठेवीदारांनी दिला आहे। एकसळ तालुका कोरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल भोसले यांच्या पुढाकाराने साकुळकर पतसंस्थेच्या ठेवीदारांनी सोमवारी दुपारी 1 वाजता प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे आणि परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक ओमकार भेगडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि ठेवीदारांवर शिवकृपा पतपेढीने केलेल्या अन्यायाचा पाडाच वाचला। साकुळकर पतसंस्थेचे विलीनीकरण करत असताना शिवकृपा पतपेढीने ठेवीदारांचे हित पाहणार असल्याचे सांगितले होते, मात्र पतसंस्थेतील कर्ज वसुलीकडे म्हणावे असे लक्ष दिले नाही आणि आता 15 वर्षानंतर कर्ज वसुलीचे कारण देऊन ठेवीदारांना त्यांच्या हक्काच्या ठेव रक्कम आणि व्याजाच्या रकमेपासून वंचित ठेवले जात आहे। स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साकुळकर सहकारी पतसंस्थेच्या विलीनीकरण करणाऱ्या शिवकृपा सहकारी पतपेढीचे तत्कालीन अध्यक्ष कृष्णा शेलार, तत्कालीन उपाध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्यासह विद्यमान संचालक मंडळाचे नेतृत्व करणारे संस्थापक व अध्यक्ष गोरख चव्हाण, संस्थापक व उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी यांच्यासह संचालक मंडळाची चौकशी करावी आणि ठेवीदारांना न्याय द्यावा। प्रशासन आणि सहकार खात्याने याबाबत ठोस पावले न उचलल्यास कृषी दिनी दिनांक 1 जुलै रोजी कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले जाणार आहे। या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास
सर्वस्वी पतपेढीचे व्यवस्थापन व पदाधिकारी तसेच प्रशासन जबाबदार राहील असा इशारा अमोल भोसले यांनी दिला आहे। भोसले यांनी या निवेदनाच्या प्रती शिवकृपा पतपेढीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्याचे सहकार आयुक्त, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह पतपेढीचे कोरेगाव विभागीय अधिकारी यांना पाठवले असल्याचे सांगितले। वर्ष झाली त्या 20%चा ₹1 छदा मी त्यांनी दिला। आज देतो, उद्या देतो। मला वाटतं 2 वर्षापूर्वी मी तुम्हाला लेटर दिले की यांनी इलेक्शनच्या अगोदर की यांनी आम्हाला ही रक्कम द्यावी, नाही तर मी उपोषणाचा इशारा देतो। इशारा दिल्यानंतर मी स्टेज सुद्धा टाकला। तर त्यावेळेस विद्यमान चेअरमन चंद्रराव होते, त्यांनी मला फोन करून सांगितलं की बाबा तुझी रक्कम द्यायसाठी आम्ही प्रयत्न करू आणि आम्ही इलेक्शन झाले की तुझी रक्कम देऊ, परंतु ते संचालक मंडळ निवडून आलं नाही, कारणास्तव काय झालं असेल, परंतु गेले 2 वर्ष झालं त्या साखवळकरच्या 20% रक्कमेवर त्यांनी विषय सुद्धा काढला नाही। माझी एवढीच विनंती आहे की शिवकृपा संस्थेच्या विषय जर म्हणायला गेला तर ते प्रॉफिटमध्ये आहे। साखवळकर पतसंस्थेच्या कर्जदारांनी कर्ज भरलं नाही भरलं हा विषय ठेवीदारांशी लागू होतोय का? बऱ्यापैकी होतोय असं मला वाटतं, परंतु शिवकृपाकडे पैसे नाहीत का? आज त्यांनी कुठल्या बेसवर घेतली संस्था की बाबा आम्ही या ठेवीदारांचे पैसे व्यवस्थित देऊ? साखवळकर पतसंस्था घेतली त्यावेळेस तुम्हाला सांगतो 5 ते 6 ठिकाणी त्यांच्या प्रॉपर्ट्या होत्या। त्या प्रॉपर्ट्या जरी त्यांनी विकल्या असत्या किंवा काही केलं असतं तर बऱ्यापैकी ठेवीदारांचे पैसे आपण देऊ शकतो असतो। आपण त्यांना काय करू शकत नाही, ते संचालक मंडळ आहे। परंतु आज जर त्या प्रॉपर्टीची किंमत बघितली तर जरा ठीक आहे, चला कर्जदार जर पैसे देत नाही तर त्यांच्या प्रॉपर्टी आज मॉर्गेज करून घेतल्या, ते तर पैसे कुठे जाणार नाहीत हे सत्य आहे, कारण त्यांच्यावर बोजा चढलेला आहे। परंतु ठेवीदारांना काय सिक्युरिटी आहे हो? त्यांना साखवळकर पतसंस्था माझा गावच्या स्वातंत्र्य सैनिकाच्या नावावर जो लागलेला काळी आहे 20% रक्कम ह्या लोकांनी दिली नाही, व्याज तर सर रुपये दिला नाही, आणि कर्जदारांचं दान दुप्पट व्याज घेतात। कर्जदारांचं जर दान दुप्पट व्याज घेतात तर मला सांगा ठेवीदारांचं रक्कम द्यायला काय हरकत आहे का? 6 वर्षापूर्वी सांगितलं की तुम्हाला 20% रक्कम 3 वर्षानंतर 100% कर्ज वसुली झाल्यानंतर दिली जाईल। आज तुम्हाला सांगतो 8 वर्ष झालं कर्जदाराला एकही लेटर पाठवलं नाही। त्याच्यातले माझ्या जवळचे 2-3 कर्जदार आहेत, त्यांना एकही लेटर पाठवलं नाही। म्हणजे कर्जदारांची इच्छा की कर्जदारांनी पैसे भरले नाही तर ठेवीदारांना पैसे देता येत नाही हे त्यांनी उदाहरण पुढे सांगतात। कशासाठी असं करायचं मला सांगा? माझं एकच म्हणणं आहे, जर शिवकृपा पतसंस्थेने जर साखवळकर पतसंस्थेने जर प्रॉपर्टी घेतलेली असेल तर ती प्रॉपर्टी विकून त्या ठेवीदारांची 20% रक्कम आणि त्या 20% रकमेचं व्याज द्यावं। रहमतपूरच्या समता स्तंभाला मान्यवर भीमसैनिक व आंबेडकरी विचारांच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली सामूहिक मानवंदना। रहमतपूर येथील समता स्तंभ येथे सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा मानेकदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्यासह मान्यवर भीमसैनिक व आंबेडकरी विचारांच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सामूहिक मानवंदना दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रहमतपूर येथे दिनांक 5 मे 1926 रोजी दलित मुक्ती संग्रामाच्या चळवळीची सभा घेतली होती। या सभेत सर्वप्रथम सामाजिक समतेची घोषणा केली। या ऐतिहासिक घटनेची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्या काळी समता स्तंभ बांधण्यात आला आहे। या ऐतिहासिक क्रांतीची सदैव प्रेरणा राहावी म्हणून आंबेडकरी विचारांचे सामाजिक कार्यकर्ते दरवर्षी मोठ्या संख्येने रहमतपूर येथे मानवंदनेसाठी येतात। यावर्षी या घटनेला 99 वर्ष पूर्ण झाले। आता शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण हे सातारा जिल्ह्यातच झाले आहे। आपल्याच या भूमीतून दिलेला सामाजिक समतेचा आवाज आज सुद्धा देशभरात घुमत आहे। ठेकेदाराची कमाल, बांधकाम विभागाची धमाल आणि एसटी प्रवाशांचे ऐन उन्हाळ्यात हाल। सातारा रोड मधील बस सेवा पूर्णपणे ठप्प। कोरेगाव तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या सातारा रोड येथे रस्त्याचे ट्रिमिक्स काँक्रिटीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याने पंचक्रोशीत जाणारी एसटी बस सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे। कोरेगाव आगाराच्या बसेस बाहेरच्या बाहेर जात आहेत, तर सातारा आगाराने किनी आणि भाडेकडे जाणाऱ्या बसेस पूर्णपणे बंद केल्या आहेत। एकूणच प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे। त्याचबरोबर ठेकेदाराची कमाल, बांधकाम विभागाची धमाल आणि सर्वसामान्य प्रवाशांचे ऐन चांगलेच उन्हाळ्यात हाल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सातारा रोड एसटी बस स्थानक परिसरातील मुख्य रस्त्याच्या ट्रिमिक्स काँक्रिटीकरणाचे काम गेले काही महिन्यांपासून संत गतीने सुरू आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली हे काम सुरू असले तरी बांधकाम विभागाने याबाबत कोणतीही पूर्वसूचना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव अथवा सातारा आगाराला दिलेली नाही।
त्यांनी परस्पर ठेकेदाराला काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करावयास लावले आहे। त्यामुळे सातारा आगाराने सातारा किनी आणि सातारा भाडळे या बसेस पूर्णपणे बंद केल्या आहेत। या बसेस बंद केल्याने सातारोडसह नांदगिरी, खडकडवाडी, विठ्ठलवाडी, आंबोडेसमत, कोरेगाव, किन्ही, मधवापूरवाडी, जांबुद्रुक, कवडेवाडी, हिवरे आणि भाडळे परिसरात जाणाऱ्या प्रवाशांसह ज्येष्ठ नागरिकांचे आणि महिलांचे मोठे हाल होत आहेत। कोरेगाव आगाराच्या कोरेगाव वाठार या एसटी बसेस सातारोड गावात न जाता बाहेरच्या बाहेर जात असल्याने प्रवाशांना अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त पायपीट करावी लागत आहे। वास्तविक पाहता अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असली तरी एसटी महामंडळ पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू ठेवते। त्यासाठी वेळप्रसंगी जादा तिकीट दराची आकारणी करते। सातारा किनी, सातारा भाडळे बस सेवेसाठी पाडळी, जळगाव मार्गे पर्यायी रस्ता उपलब्ध आहे। मात्र कोरेगाव तालुक्यातील प्रवाशांशी काहीही एक देणे घेणे नसल्याने सातारा आगाराला या पर्यायी मार्गाचा वापर करणे आवश्यक वाटले नाही। एकूण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आणि एसटी महामंडळाच्या गलाथान कारभारामुळे प्रवाशांना ऐन उन्हाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत आहे। पूर्ण वेळ वाहतूक नियंत्रण मिळेना। सातारोडे हे मध्यवर्ती बस स्थानक असून येथील वाहतूक नियंत्रणाचे काम कोरेगाव आगारामार्फत केले जाते। तेथे नियुक्त असलेले वाहतूक नियंत्रण सेवानिवृत्त झालेले असल्याने आता तेथे पूर्ण वेळ वाहतूक नियंत्रक नेमण्यात आलेला नाही। कोरेगाव आगारात वाहतूक नियंत्रण उपलब्ध असल्यास दररोज एकाला सातारोडे येथे नियुक्त केले जात आहे। ज्यावेळेस वाहतूक नियंत्रण उपलब्ध नसेल त्यावेळेस सेवा ज्येष्ठतेनुसार अथवा उपलब्धतेनुसार वाहकाला नेमले जात आहे। एकूणच कोरेगाव आगाराच्या चुकीच्या कारभाराचा फटका प्रवाशांना बसत आहे। वरिष्ठ अधिकारी मात्र गांधारीची भूमिका घेऊन शांत बसले आहेत असा आरोप प्रवाशांनी सोमवारी दुपारी 3 वाजता केला आहे। माझं नाव बळीराम कृष्ण क्षीरसागर, राहणार विठ्ठलवाडी। आज 8 दिवस झाले माझे एसटीची वाहतूक बंद केलेली आहे। कुठलीच भाडळ नाही, किमी नाही, कुठलीच गाडी नाही। इकडच्या लोकांच्या जत्रा चालू आहेत, लोकांचे अति हाल होतात उन्हामुळे, याच्यामुळे तर याचा काहीतरी सराव चालू झाला पाहिजे, याचं चालू केल्या पाहिजे। त्या कॉन्क्रीटचं काम चालू आहे, एक बाजूचं झालेलं आहे पूर्ण, एक बाजू दुसऱ्या बाजूचं चालू आहे, पण वाहनं सर्व जड वाहनं सगळी जातात येतात। मग एकट्याच का बंद? नागरिक आहे आम्ही। सातारा किवणी, सातारा भाडळ गाड्या सगळ्या बंद करून टाकल्यात, कुठलीच गाडी चालू नाही तिकडे खाली। 17 त्या गावात सगळ्या कोरेगाव 18 गाड्या आहेत, त्या सुद्धा कॅनल वगैरे बाहेरूनच जातात। ते सिमेंट कॉन्क्रीटचं रस्त्याचं जरा काम आहे, पण एकेरी वाहतूक चालू आहे, जड वाहनं वाहतात। मग एकट्याच काय वायाला झालं, 2 मिनिटं उशीर लागेल, पण पब्लिकचे हाल किती होतात। आज कॉन्क्रीटचं काम चालू आहे, एक बाजूचं झालेलं आहे पूर्ण, एक बाजू दुसऱ्या बाजूचं चालू आहे, पण वाहनं सर्व जड वाहनं सगळी जातात येतात। मग एकट्याच का बंद? रहमतपूर, नहरवाडीसह परिसराला अवकाळी पावसाने झोडपले। कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील रहमतपूर, नहरवाडी, पिंपरी परिसराला सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपले। सकाळपासून कडक ऊन जाणवत होते, दुपारनंतर ढगाळ वातावरण झाल्याने उखाणा वाढला होता। अशातच पावसाने जोरदार तडाखा दिला। नहरवाडी परिसरात पावसाचा मोठा जोर होता। अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची त्रेधा तिरफीट उडाली। सोमवार हा बाजाराचा दिवस असल्याने अनेकांनी रहमतपूरमध्ये खरेदीसाठी गर्दी केली होती, त्यांना पावसाचा मोठा फटका बसला। दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील या पावसाने चांगला दणका दिला, त्यामुळे त्यांना जवळपास आडोसा शोधावा लागला। सुमारे पाऊण तास हा पाऊस सुरू होता। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। शेतकऱ्यांनी या पावसाबद्दल समाधान व्यक्त केले आहे।